तर आमचं हे गाव वारकरी संप्रदायामध्ये जवळपास एक पिढी म्हणजे 100 वर्ष ते पूर्ण वारकरी संप्रदायाचे गाव आहे। त्याच्यामध्ये विशेष करून भाऊसाहेब महाराज, रामराव मेंढरे साहेब, आमचे रामराव यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली हा वारकरी संप्रदायाचा मेळा चालतो। त्याच्यामध्ये जवळपास आज 50 वर्ष 51 वर्ष आहे तेव्हा भावार्थ रामायणाची सुरुवात केली एका झोपडीमध्ये आणि 2-3 वर्षाच्या ज्यावेळेस मंदिर नव्हतं आणि मंदिर नसल्याच्यानंतर मंदिरात आणलं तेव्हापासून 50 ही 51 वर्षे आहे आणि अखंड सेवा निरंतर। आणि आमचे भाऊसाहेब महाराज, मेंढरे साहेब आणि तसेच वारकरी संप्रदाय पूर्ण वाढल्यामुळं सतत आणि सातत्यानं कधीही खंड न पडता सातत्यानं दरवर्षी भावार्थ रामायण आणि दरवर्षीच्या नंतर जवळपास 9 भंडारे पूर्ण गावाला चुलबन निमंत्रण आणि परिसरातल्या लोकांना आणि आज म्हणजे विशेष लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव या ठिकाणी पार पाडत आहे। आणि हे दरवर्षी हा 51 वर्षे आहे आणि लक्ष्मण मुक्तोत्सव या प्रसंगी अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी वाचक, सूचक, श्रोते मंडळी आणि पूर्ण गावकरी या पूर्ण परिसरामध्ये पावडेवाडीच्या या ठिकाणी येतात आणि आपलं प्रत्येकाचं मुलाचं मार्गदर्शन करतात, ज्ञानवर्धना होते। या ठिकाणी असणारा रामायण आणि आचरण या प्रत्येकाला त्याचा लाभ मिळतो। असा अखंड आमची परंपरा या ठिकाणी जवळ 51 वर्ष या ठिकाणी आहे। अशा प्रकारचा भावार्थ रामायणाचा हा लक्ष्मण शक्ती महोत्सवाचा कार्यक्रम आहे। ज्ञानोबा नारायण किती वर्षापासून 51 वर्ष। काय काय चालते? रामायण, भजन, कीर्तन किती दिवसाचा कार्यक्रम आहे? हे 12 महिने चालूच आहे। म्हणजे दुसरी पिढी आहे समजा. हो, दुसरी पिढी नियमित का दरवर्षी? नेम दरवर्षी कार्यक्रम. राव पावडे ही 51 वर्षापासून परंपरा आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे ही शक्तीचा प्रोग्राम चालू राहते। हो, काय काय कार्यक्रम होतात? कार्यक्रम पोथी वाचन 6 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहते। सकाळी आरती राहते 6 वाजता। आरती संपलं की सकाळी 8 वाजता भोजन असतं। 8 ते 2 वाजेपर्यंत भोजन चालतं। हे आमच्या इथे जवळजवळ 51 वर्ष झालं हा ग्रंथ आहे रामायण ते महाभारत। त्याच्यामधला एक भाग आहे लक्ष्मण शक्ती। 7 कांड असतात, 7 कांडामधला तर लक्ष्मण शक्तीचा महोत्सव होतो। उद्या सकाळी याचा भंडारा असतो। कमीत कमी 5,000 माणसं दरवर्षी या दिवशी जेवतात। ही आमची एक परंपरा आहे इथली। हे 2 पिढ्या गेल्या त्याच्या, दुसरी आणि तिसरी पिढी हो। हे अखंड रामनाम कथा ही चालू आहे याच दिवशी याच वेळेला। आणि उद्या इथे माणसं जेवणाचा कमीत कमी 5,000 माणसं होतात। ही 51 वर्ष झालं सेवा, हे 51 वर्ष सेवा चालत आली।